सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेले आहेत, मात्र अद्यापही कृष्णा आंधळे फरार आहे। त्याचा शोध घेतला जातोय। अद्यापही बीड पोलीस आणि सीआयडीच्या पथकांना तो सापडलेला नाही। राज्यात बाहेर सीआयडीची पथकं, पोलिसांची पथकं त्याचा कसून तपास करतायत, शोध घेतायत, मात्र त्यांना यश येत नाहीये। खंडणी आणि हत्या प्रकरणी कृष्णा आंधळे हा महत्त्वाचा आरोपी असून अद्याप पोलिसांना तो सापडू शकलेला नाही। तसंच इतर सर्व आरोपींना मकुका लावण्यात आलेला आहे, मात्र तरी सुद्धा न्यायालयीन कोठडीमध्ये ते आहेत। हत्या प्रकरणामध्ये म्हणावा तसा तपास होऊ शकलेला नाहीये। तब्बल 60 दिवस उलटून सुद्धा देशमुख कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाहीये आणि त्यामुळे आता विरोधकांकडून आरोप केले जात आहेत। हे पहा, अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत। आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे। अनेक संघटना मागणी करतायत, जिथं जिथं मोर्चे निघतायत तिथं सुद्धा त्यांची मागणी हीच आहे। पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही। मागणार आहे का तुम्ही? मी अजून मागितलेला नाही। आणखी काही तो जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत SIT गेलेली आहे। आकाच्या पुढं गेल्याच्या नंतर बोलू।